नाशिक रोड परिसरात पुन्हा एकदा दुटप्पीपणाचा प्रकार समोर आला. काही दिवसांपूर्वी सोमवार बाजारात अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. गरीब भाजी विक्रेत्यांचे वजन काटे, कॅरेट आणि माल उचलण्यासाठी प्रशासनासोबत पुढे सरसावलेले तथाकथित झेरॉक्स नगरसेवक आज स्वतःच कायद्याला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसतंय. दत्त मंदिर सिग्नल परिसरात याच नगरसेवकांनी आपली 4 चाकी गाडी थेट रस्त्यात उभी करून वाहतुकीचा अडथळा निर्माण केला आहे. नियम सर्वांसाठी समान असतात, मग ते सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी. हा मूलभूत सिद्धांत इथे कुठे हरवला? जेव्हा गरीब शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर बसतो तेव्हा त्याच्यावर कारवाई होते, पण जेव्हा सत्ताधारी स्वतः नियम मोडतात तेव्हा मात्र प्रशासन मौन का बाळगतं? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले. कायदा फक्त दुर्बलांसाठीच आहे का, की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत? लोकशाहीत जबाबदारी ही पदापेक्षा मोठी असते, पण इथं मात्र सत्तेचा गैरवापर आणि दुटप्पी भूमिका स्पष्टपणे दिसून येते. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलंय. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.